सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगली राहील. आज विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढेल, त्यामुळे त्यांचं मन अभ्यासामध्ये केंद्रित होईल. कुटुंबामध्ये काही कलह चालू असेल तर तो आज संपुष्टामध्ये येईल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता मिळेल. आज तुमच्या नोकरीत देखील तुमची प्रतिभा आणि शौर्य पाहून तुमचे शत्रू पराभूत होतील. परंतु आज तुम्ही काही समस्यांमुळे मात्र त्रस्त राहाल. आज तुम्ही तुमचा संध्याकाळचा वेळ तुमच्या पालकांची सेवा करण्यामध्ये घालवाल. आज नशीब 60% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना अन्न आणि वस्त्र दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या कामामध्ये व्यस्त असल्यानं तुम्हाला आज तुमच्या दिवसाचा अधिक वेळ इतरांसाठी काम करण्यामध्ये घालवावा लागणार नाही. आज तुम्ही इतरांच्या समस्या सोडवण्याआधी तुमच्या प्रियजनांकडे लक्ष द्यायला हवं. आज तुमचं मन तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्यामुळे व्यतीत होईल, कारण आज तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी त्यांची मदत होणार नाही. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत फिरायला बाहेर जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या मुलाला सामाजिक कार्य करताना पाहून मनापासून आनंद होईल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरिबांना कपडे आणि अन्न दान करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. जर तुम्ही भागीदारीमध्ये व्यवसाय करण्याचा विचार केला असेल तर त्यासाठी दिवस तुमचा चांगला जाईल. तुम्ही आज कुठेतरी गुंतवणूक करत असाल तर तेही मनापासून करा, कारण त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठा फायदा होईल. आज तुमचा एखादा जुना मित्र तुम्हाला भेटू शकतो. तुम्ही आज तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता. तुम्ही आज तुमच्या कुटुंबातील लहान मुलांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. जोडीदारासोबतचे वाद आज मिटतील. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांकडनं आदर मिळत असल्याचं दिसतंय. सामाजिक क्षेत्राशी निगडीत लोकांसाठी आजचा दिवस थोडासा त्रासदायक राहील, कारण केलेल्या कामाचा अपेक्षित लाभ न मिळाल्याने ते थोडे चिंतेमध्ये राहतील. आज तुम्ही कुठलीही गुंतवणूक करण्याचा विचार जर करत असाल तर ती मनापासून करा. त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही आज घराला रंग देण्याचाही विचार करू शकता. संध्याकाळची वेळ काढून आज तुम्ही खरेदीला जाऊ शकता. सासरच्या लोकांकडनं तुम्हाला आर्थिक लाभ संभवतोय, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला जाणार आहे. आज विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षकांचे आणि वरिष्ठांचं सहकार्य मिळेल, ज्यामुळे ते अभ्यासामध्ये येणाऱ्या अडचणींवरती मात करण्यामध्ये यशस्वी होतील. आज तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेनं नवीन कल्पना व्यवसायामध्ये घेऊन याल, त्यामुळे तुमचा व्यवसाय एका वेगळ्या उंचीवर जाईल. तुम्हाला आज परदेशामध्ये राहणाऱ्या कुटुंबातील सदस्यांकडनं एखादी चांगली बातमी ऐकायला मिळेल. आज तुमच्या प्रेमजीवनामध्ये बदल झाल्यानं तुम्ही थोडेसे चिंतेमध्ये असाल. आज संध्याकाळी तुमचा एखादा मित्र तुम्हाला घरी भेटायला येऊ शकतो. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणेश स्तोत्राचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंददायी राहील. तुमच्या मुलाच्या विवाहाशी संबंधित समस्या दूर झाल्यानं आज तुम्ही आनंदी असाल. आज जर तुम्हाला नवीन घर, जमीन, वाहन इत्यादी खरेदी करायचं असेल तर त्यातही तुम्ही यशस्वी व्हाल. प्रेम जीवनातील लोकांमध्ये खोटं बोलण्यावरनं वाद होऊ शकतो. या कारणानं नात्यामध्ये दुरावा येऊ शकतो, त्यामुळे खोटं बोलणं तुम्हाला टाळावं लागेल. आज तुम्ही तुमच्या आईसोबत चांगला वेळ घालवाल, ज्यामुळे ती आनंदी असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील.
तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कौटुंबिक जीवनामध्ये सावध राहावं लागेल, अन्यथा तुमच्या सुंदर नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो. तुमच्या सासरच्या कोणाशी काही वाद चालू असेल तर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊन तो संपवण्याचा प्रयत्न हा करावा लागेल. आज तुम्हाला बाहेरच्या व्यक्तीला तुमच्या कौटुंबिक बाबींमध्ये हस्तक्षेप करण्यापासून रोखावं लागेल, अन्यथा तो कौटुंबिक वातावरण बिघडवू शकतो. आज तुम्ही तुमच्या मुलाला नवीन व्यवसाय सुरू करून देण्याचा विचार करू शकता. भविष्यामध्ये तो व्यवसाय त्याच्या चांगल्या पथ्यावर पडेल आणि त्याला चांगलं यशही मिळेल. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी तांब्याच्या भांड्यातनं सूर्याला जल अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तोंडामध्ये साखर ठेवून अगदी गोड बोलून तुमच्या व्यवसायातील कामं समोरच्या व्यक्तीकडनं करून घ्यावी लागतील, तरच त्याचा तुम्हाला फायदा होईल. आज जर एखाद्याच्या बोलण्यानं तुम्हाला वाईट वाटत असेल तरी शांत राहणं आणि ते ऐकणं तुमच्यासाठी फायद्याचं राहील. तुम्हाला आज तुमच्या नोकरीमध्ये आवडीचं काम हे सोपवलं जाऊ शकतं, त्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. आज तुम्हाला वडिलोपार्जित मालमत्ता मिळाल्यानं तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. आज तुमच्या जोडीदाराबरोबर वादामुळे तुमचं मन हे थोडंसं अस्वस्थ राहील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालीसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस हा आनंदाचा असेल, कारण परीक्षेच्या निकालानं विद्यार्थी खुश होतील आणि त्यांचे कुटुंबही तुमच्यासोबत आनंदी होईल. निकालातील यश पाहून त्यांच्यासाठी पार्टीही आयोजित केली जाऊ शकते. आज तुम्ही सामाजिक कार्यक्रमांसाठी काही लोकांना भेटू शकता. आज संध्याकाळी पूजा हवन तुम्ही करू शकता. तुमचे शत्रू तुमच्या कामामध्ये अडचणी निर्माण करू शकतात, त्यामुळे विचार आणि विवेकानं तुम्ही निर्णय घ्या. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला गूळ खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या वाढत्या खर्चामुळे चिंतेमध्ये असाल आणि त्यावरती नियंत्रण कसं करायचं हा विचार करत राहाल. मात्र आज तुम्हाला बचत करावी लागेल, नाहीतर तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते. वाढत्या खर्चामुळे आज तुमचा स्वभाव देखील चिडचिडा होईल, ज्यामुळे तुमचा आईशी तुमचा वाद होऊ शकतो. असं झालं तर तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती नियंत्रण हे ठेवावं लागेल, अन्यथा तुमच्या नात्यामध्ये दुरावा येईल. आज नशीब 96% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी फायदेशीर असणार आहे. आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये मिळणाऱ्या नफ्यामुळे तुम्ही आनंदी असाल. जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पैसे उधार देत असाल तर या बाबतीमध्ये तुमच्या वडिलांचा सल्ला तुम्हाला आवश्यक लागेल. भाऊ बहिणींमध्ये काही वाद सुरू असेल तर तो आज संपुष्टात येईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदारासह तुमच्या दैनंदिन गरजांसाठी देखील काही खरेदी करू शकता. जर तुम्ही आज तुमच्या मुलाला फिरायला घेऊन जाण्याचा विचार करत असाल तर थोडंसं थांबा. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज करिअरशी संबंधित काही चिंता असतील तर त्यावरती मात करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल, मात्र त्यामध्ये तुम्ही थोडेसे अयशस्वी व्हाल. आज तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर ती मिळवणं कठीण आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या जुन्या नोकरीला सोडण्याचा विचार लगेच करू नये. तुमच्या भविष्याचं प्लॅनिंग करण्यासाठी एखाद्या नातेवाईकाची मदत तुम्ही घेऊ शकता. आज कामाबाबत तुम्ही कोणालाही सल्ला देऊ नका, अन्यथा भविष्यामध्ये ते तुमच्यासाठी अडचणीचं ठरू शकेल. आज तुमच्या कुटुंबातील काही सदस्यांच्या असभ्य वर्तनामुळे तुम्ही थोडेसे चिंतित असाल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.